आपण आम्ही विकास करणार आहे, पण मला वाटतंय आपण जर हिशोब केला जिल्हा तालुक्याचा, जर आपल्या जावळी तालुक्याचा हिशोब केला तर मला वाटते सगळ्यात जास्त निधी हा कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये पडलाय हे आपल्याला बघायला मिळतं. आज तुम्ही बघा शेवटी विकास म्हणजे काय असतो तुम्ही मला सांगा. आपल्या गावाला जाणारा रस्ता चांगला असावा, गावामध्ये पिण्याचं पाणी चांगलं मिळावं, शाळेच्या खोल्या असाव्यात, एखादं बसायला समाज मंदिर असावं, ग्रामपंचायतचं कार्यालय नीटनेटकं असावं, सोसायटीचं ऑफिस नीटनेटकं असावं, गाव अंतर्गत रस्ते चांगले असावेत, मग जिथं शेतीला पाहिजे तिथं केटीवेर असावेत, एखादं धरण झालं तर पाण्याचा प्रश्न शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा मिटतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्यालाच आपण विकास म्हणतो, ही वस्तुस्थिती. आणि ज्याचा उल्लेख मी केला त्यातली कुठली गोष्ट आपण नाही केली तर तुम्ही सांगा. मी जे काय 5-6 गोष्टी आपल्या समोर विकासाच्या मांडल्या किंवा ज्या संकल्पना मांडल्या, कुठल्या याला आपण हात घातला नाही, कुठलं काम आपण पूर्णत्वाला नेलं नाही, तुम्ही दाखवून द्या. आज रस्ते आपण केले, अंतर्गत रस्ते केले, शाळेच्या खोल्या आपण बांधतोय, गावोगावी समाज मंदिर बांधली, गावोगावी ग्रामपंचायतीचे कार्यालय आपण मंजूर करून दिले, सोसायटीचं जिथं शक्य आहे तिथं सोसायटीचे कार्यालय करतोय. आज मऊ हातगेकरचं धरण झालं, त्याचे कॅनॉल करून आता अंतिम टप्प्यात आपण आणलंय. त्याचबरोबर छोटे छोटे बंधारे केटीवेर सुद्धा आखाड्यापासून ते आपल्यापर्यंत आपण मंजूर केले आणि आज ते पूर्ण होत आलेले, ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सर्व बाजूनं आपल्या या जिल्हा परिषद गटाचा विकास हा करण्याचा प्रयत्न आमचा राहिलाय. आणि आम्ही नुसतं बोललेलो नाही, आम्ही नुसतं निवडणूक आहे म्हणून सांगून गेलो नाही, तर आम्ही करून दाखवले, ही वस्तुस्थिती. काम हे तुम्हाला दाखवलंय, बघतो, करतो, सांगतो, या उद्या या परवा किंवा पूर्वीचा थोडा अनुभव जो आपल्या इथला होता, या सातारा या वाशीला, या मुंबईला, या मंत्रालयात, परत मंत्रालयातनं या सातारला, या होमगावला, नाही एकच सातारा सुरुचीला आला, तिथंच विषय संपला. तिथं पुढं आमची जबाबदारी. तुम्ही कुठे येऊ नका, तुम्ही त्रास घ्यायचे, तुम्ही माझ्या मागं पळत फिरायची, खिशातले पैसे घालून गावाला गोळा करून माग ग्रामपंचायत सदस्य सगळे असलंही गरज नाही. एकदा तुम्ही जबाबदारी दिली, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, निवडून दिलं, माझी जबाबदारी आहे, मला तुम्ही तिथं बसवले, तिथून पुढचं काम करायचं हे मी करायचं असतं, तुम्हाला पळवत बसायचं नसतं, हे मला माहिती आहे. आणि मी त्या पद्धतीनं काम केलं. आज 350-400 कोटीचा हा पाचवड, कोडाळ, मेढा, कुसुंबी हे कोकणात जाणाऱ्या आपल्या रस्त्याचं काम हे आता सुरू आहे. मग रस्त्याचं काम सुरू आहे, तुम्ही रस्त्याचं क्वालिटी पण बघा. इम्तियाजबाई म्हणजे रस्ते म्हणून तुम्ही पत्रकार बोंबलता, हे अख्खा नाव आहे, पण मला वाटते हा रस्ता एकदा पूर्ण झालेला आहे. या रस्त्यावर कमीत कमी वसीमबाई 25 ते 30 वर्ष तुम्हाला बातमी करायला लागणार. खरं आहे का खोटं आहे सांगा. आज एवढा दर्जेदार रस्ता इथं आपण आपल्या जावळी तालुक्यात आणि आपल्या कुडाळकर, हा रस्ता नुसता रस्ता होणार नाहीये. मी तुम्हाला आज इथं उभा राहून सांगतोय, हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर या कुडाळच्या बाजारपेठेवर या रस्त्याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे, आपण लक्षात घ्या. तुमची जर बाजारपेठ वाढली नाही कुडाळची या रस्त्यामुळं, तर तुम्ही मला बोलून सांगा की बाबा तुम्ही आमच्याशी खोटं बोलला. इथलं जर अर्थकारण या रस्त्यावर चाललं नाही, या रस्त्यामुळं जर इथं व्यवसाय चालले नाहीत, तर माझ्यावर तुम्ही कधी सांगू शकता की तुम्ही आम्हाला फसवलं. कारण एवढं मोठं काम आपल्या इथं होतंय, याच्यावरनं फार मोठ्या प्रमाणावर कोकणात जायला वाहतूक ही या रस्त्यावरनं सुरू होणार आहे. आणि त्याचा फायदा आपोआप आपल्या बाजारपेठेला, आपल्या अर्थकारणाला, आपल्या व्यवसायाला, आपल्या पेट्रोल पंपांना सुद्धा. इम्तियाजबाई लक्षात ठेवा, मग बातमी नीट करा भाजपची. सगळ्या व्यवसायावर या रस्त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे, हे लक्षात घ्या. आपण सोनगावचा रस्ता पूर्ण केला, तुम्ही त्याची पण जाऊन क्वालिटी बघा. आता मी मगाशी केळगरला पण बोललो की आता विरोधक सगळीकडं घराघरा फिरतात ते जिथे जिथे जाईल जाऊन आमची मापं काढतायत. बाबांनी उल्लेख केला, ही सगळीकडे मापं काढतायत आणि फिरतात कशावरनं, आम्हीच केलेल्या रस्त्यावरनं, आम्हीच केलेल्या पुलावरनं.
त्याच्यावरूनच गावात येतात आम्हाला शिवाय लागते. हे आता इथं गमतीचा भाग झाला. आमच्या गेल्या 15 वर्ष आम्ही जे काम केलं, आज आमदार म्हणून मी जावळी तालुक्यात 15 वर्ष इथं काम करतोय. माझ्यावर जबाबदारी आपण 15 वर्ष दिली, माझ्यावर विश्वास टाकला. त्यापूर्वी 2 टर्म जे आहे ते सातारा विधानसभा मतदारसंघात मी काम केलं. 15 वर्ष जे काम केलं त्याच कामावर येऊन विरोधक आमची मापं काढतात आणि आम्हाला शिवाय घालतात. ही वस्तुस्थिती आहे, हे आपण लक्षात घ्या. मी आता मगाशी बाबा बोलत होते, सौरभ सुहासदादा बोलत होते, मी इकडे बघत होतो. मला कळलं नाही तर तोंड कोणाचं लपवलं, कुणाचं लपवलं मला कळलं. आणि मग मला कळत नाही की एक तर छापायचं ते छापायचं आणि लपवायची परिस्थिती का तुमच्यावर येते. खरं आहे ना, तुम्हीच बघा काय माझं खोटं आहे का. हे एक तर छापायचं, आम्ही तसं केलंय का? आम्ही जे छापलं ते दाखवतो. आता जे तुम्ही ओळखून घाला आम्हाला आता ह्यांच्या बोर्डावरची तोंड ओळखायची गरज नाही, कारण आता ह्यांच्या तोंडाकडे बघून लोक कंटाळतील. बरं, ही सगळी तोंड जी आहेत, ही सगळे नग जे आहेत, हे निवडणूक टू निवडणूक येतात. आधी मध्ये कुणी येत नाही. खरं आहे का खोटं आहे सांगा. ही निवडणूक ती ही निवडणूक, ही निवडणूक ती पुढची निवडणूक. तेव्हा फक्त निवडणुकीला यायचं, या असे कोणतर पकडायचं आणि उमेदवार म्हणून नाचवत फिरायचं. मग कुठं काय मिळतंय का, कोण सापडतंय का, कुणाला काय देता येतंय का, कुठं खिशात घाल, कुठं हातावर ठेव, काय करता येते का, एवढाच उद्योग आहे. विकासाचा विषय नाही. या गावातले जे उमेदवार आहेत, बाबांनी जे बोलले, माझं कुडाळ वासियांना, कुडाळल्या गावातल्यांना माझी विनंती आहे की मी सांगतो ह्याचा पाहिजे रात्रभर विचार करा तुम्ही. या गावातले जे उमेदवार आहेत, या उमेदवारांनी या गावामध्ये विकासाच्या नावाखाली एक दगड तरी उचलून इकडचा तिकडे ठेवलाय का, तुम्ही विचार करून मला उद्या सांगा. हे आज नाही म्हणत, उद्यापर्यंत तुम्हाला वेळ देतो. सकाळपर्यंत मला एक सांगा की या गावातल्या उमेदवारांनी विकासाच्या नावावर काय केलं. एक तरी काम दाखवा तुम्ही, एक काम दाखवा. तेव्हा अशा पद्धतीनं नुसतं सत्तेसाठी हपापलेले, सत्ता पाहिजे, खुर्च्या पाहिजेत, पंचायत समितीत बसलं पाहिजे, जिल्हा परिषद मध्ये बसलं पाहिजे आणि मग त्याच्यातनं आपल्या घरात काय नेता येते का बघायचं. असले उमेदवार हे आता विरोधी पक्षातनं दिले गेलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारखान्याबद्दल काही टीका टिप्पणी केलं म्हणून बाबा बोलले, तर म्हणजे माझ्याकडे काही कारखान्याबद्दल बोललेलं आलं नाही, कोण काय बोललं वगैरे. पण सोशल मीडियावर कुणी काय केलं, कुणी पत्रक काढलं. माझं म्हणणं पहिलं आहे, तर तुमच्यात एवढी धमक आहे तर घ्या कारखाना चालवा. चला, हाय का ताकद तुमच्यात? आणि मग हाय ताकद तर एवढे दिवस का बसला? एवढे दिवस प्रतापगड कारखाना बंद राहिला, त्यावेळेला तुम्ही का गप्प बसला? आणि एवढं कारखान्याबद्दल जर दुःख नाही तर कशाला संचालक झालाय? राजीनामा द्या, बाहेर पडा. तुम्ही ऊस पण कारखान्याला घालत नाही, तुम्ही कारखाना चालवण्यामध्ये काही मदत करत नाही. एक शेअर तुम्ही घेतला, हे ठीक आहे, तुमचं शेअर आहे, तुम्ही सभासद आहे, पण नुसता शेअर घेतला म्हणजे सगळं कारखान्याचा मालक मी झालो असं होत नाही. शेवटी तो कारखाना चालवण्यासाठी काय तर कर्तव्य आपलं बजवायला लागतं, हे आपण लक्षात ठेवावं. कुठेतरी ऊस घाला, भले आम्ही म्हणतो सगळा घालू नका, पण निम्मा तरी द्या. निम्मा प्रतापगडला द्या, निम्मा बाबा म्हणले तसे जरंडेश्वरला घाला. कुठं आम्ही सगळ्यात द्या म्हणतोय, निम्मा तरी द्या. आपल्या तालुक्यातला कारखाना आहे. आज आपल्या इथल्या कामगारांची पोटं, त्यांचे संसार त्या कारखान्यावर चालतात. आज हा प्रतापगड सुरू झाला, 3रा हंगाम आपण पार करतोय. अडचणी असंख्य अडचणी असलं तरी आम्ही कारखाना चालवला, ही वस्तुस्थिती आहे. पण हा कारखाना सुरू झाल्यामुळं इथं असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांनी विचार करा की इथल्या बाजारपेठेमध्ये फरक पडला का नाही, इथली उलाढाल वाढली का नाही, याचा विचार कुठेतरी कुडाळ मधल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे. आणि मग एवढी संस्था चालली आहे, एवढा आपला त्याचा फायदा होतोय, तरी आपल्या संस्थेवर ही लोक राजकारणातनं आरोप करतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे स्वतः काही करायचं नाही, स्वतः कुठलाही प्रयत्न प्रतापगड चालू होण्यासाठी करायचा नाही. नुसत्या मोठ्या मोठ्या बाता मारायच्या, मोठी मोठी भाषणं करायची, पण त्याच्या पलीकडे काही रुपया तिथं देण्याची हे नाही. रुपयाचा बोजा स्वतःच्यावर घेण्याची तयारी नाही. कारखाना चालवायचा म्हणजे कर्ज काढायला लागतं, कर्जासाठी कागदावर सह्या करायला लागतात. ते सह्या केल्या की तुमच्यावर जबाबदारी येते, मोकळ्या सह्या नसतात त्या, तुमच्यावर जबाबदारी येते. आज 40-40 कोटी
50-50 कोटीचे कर्ज हा कारखाना चालू करण्यासाठी आम्ही बाबा असतील मी असतील आम्ही बसून काढतोय, त्याच्यावर सह्या करतोय, ते सह्या बँकेकडे देतोय आणि मग हा कारखाना सुरू होतोय हे लक्षात घ्या. आणि हे सगळं केलंय म्हणून आम्ही बोलतोय, उगाच काहीतरी करतो, नुसतं येतो जातो आणि नुसतं कारखान्याच्या गाड्या फिरवतोय असा विषय नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून असे जे नतद्रष्ट उमेदवार आणि यांचे नेते आणि यांचे मार्गदर्शक आहेत यांना आता या निवडणुकीमध्ये घरी बसवण्याचं काम आपण परत एकदा केलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, मगाशी सुहासदादा बोलले, सौरभ बाबा बोलले की थोडं यापूर्वी या गटामध्ये आपल्याला गालबोट लागले, मुळीक गुरुजी बोलले की गालबोट लागले, ही वस्तुस्थिती आहे. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळे इच्छुक होते, सगळ्यांनी उमेदवाऱ्या मागितल्या होत्या, सगळे ताकदीचे होते, सगळे आपापल्या गणामध्ये गटामध्ये प्रत्येकाची ताकद होती, कुणीही यात कमी नाही, कुणीही माघार घेतलं तरी आज कुणी कमी नाही. पण आता निर्णय झालेला आहे, आता अधिकृत उमेदवार भाजपचे ठरलेले निर्णय सगळ्यांनी बसून एकत्र सगळा इकडचा तिकडचा विचार करून आपण निर्णय घेतले. आणि शेवटी राजकारण हे बेरजेचं करायचं असतं, वजाबाकीचं राजकारण होत नाही आणि टिकत नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा आपल्याला बेरीज करून पुढे जायचं होतं आणि म्हणून आपण निर्णय घेतले. जयश्रीताईंना आपण जिल्हा परिषदला दिलं, सौरभ बाबा इथं आहेत, आपल्या आणेवाडी आपल्या विभागातलं एक मोठं गाव आहे, एक राजकीय दृष्ट्या प्रगल्भ गाव आहे. आणेवाडी बऱ्यापैकी मतदारसंघामध्ये आणेवाडीचा विचार घेतला जातो, ही वस्तुस्थिती आहे. सायगाव मोठं गाव आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण शेवटी आता निर्णय झालेले आहेत. आता निर्णय झाल्यानंतर आपण सुद्धा सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एक लक्षात घ्या की आपण सुद्धा आता गट तट हा विषय 7 तारखेपर्यंत बाजूला ठेवला पाहिजे. पक्ष भाजपचे उमेदवार आणि शिवेंद्र बाबांनी दिलेले उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी काम करायचं, एवढं लक्षात ठेवा. गटातटाचा म्हणून तुम्ही जर उमेदवाराचं काम करणार असला तर काही त्याचा उपयोग नाही. त्यामुळे गट तट बाजूला ठेवा आणि आपला पक्ष आहे. आज या भाजपनं आपल्यासाठी भरपूर केले, आज पक्षानं भरपूर केले, आज नरेंद्र मोदींनी भरपूर दिले, आज देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला भरपूर दिले, आज नरेंद्र मोदींनी शेतकरी सन्मान योजनेचा पैसा आपल्याला दिला, तो आज पण आपल्याला शेतकऱ्यांना मिळतो. आज देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना मोफत वीज दिली, इलेक्शनला जाहीर केलं, आजपर्यंत विजेचं लाईट बिल आपल्याला भरायला लागत नाही शेतकऱ्यांना. आज लाडकी बहीण योजना आपल्या सरकारनं आणि देवेंद्र फडणवीसांनी आपल्यासाठी इथं आणली, आज त्याचा सुद्धा पैसा आपल्या लाडक्या बहिणींना जसा तसा मिळतो, ही वस्तुस्थिती आहे. आज आपलं 5 लाखापर्यंत हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट आपलं मोफत राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून होते. आज केंद्र सरकारकडनं लागणारं धान्य मोफत दिलं जातंय. या सगळ्या गोष्टी आज भाजपनं आपल्याला दिल्याचे लक्षात घ्या. आज घरकुलची योजना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या इथं राबवली आहे, एवढ्या सगळ्यांना घरकुलं मिळाली की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिले, मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिले, हे लक्षात घ्या. आज जलजीवनच्या योजना आपल्या कोट्यावधीच्या योजना आपल्या चालू आहेत. आज कुडाळची योजना मला वाटते 14 कोटीची कुडाळसाठी आपण योजना जलजीवन बंद मंजूर करून घेतली आहे. 14 कोटीची योजना या आपल्या कुडाळ गावासाठी आपण मंजूर करून घेतली आहे. का तर चांगलं स्वच्छ पाणी शहराला जसं मिळतं तसं कुडाळमध्ये आपल्या घराघरामध्ये नळातनं आलं पाहिजे, ही भावना या सगळ्या मागच्या कामाची आहे. आज कुडाळमध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये आपण निधी वेगवेगळ्या माध्यमातून टाकला, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आता ह्या पलीकडं विकास काय असतोय तुम्ही मला सांगा. आज एवढा मुस्लिम समाज आपल्या इथे आहे, मुस्लिम समाजाच्या आपण स्मशानभूमीला, आपल्या त्यांच्या कब्रस्तानला, त्यांच्या इथं असणाऱ्या मशिदीच्या शेडला सगळ्याला आपण मदत केली, ही दुसरी वस्तुस्थिती आहे. आज आपलं बाकी समाज आहे, आपला माळी समाज आहे, आपला गोष्टी समाज आहे, कुडाळमध्ये सगळे समाज इथं एकत्र हे करतात. आपण सगळ्या समाजाच्या कुठं ना कुठं जिथं जिथं समाजाकडनं मागणी आली तिथं तिथं त्या त्या समाजाच्या वास्तूला, त्या त्या समाजाच्या मंदिराला, त्या त्या समाजाला मदत करण्याचं आपण काम केलंय, ते पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता विरोधक काय सांगतात, विरोधक येऊन आपल्याला काय भरवायचा प्रयत्न करतात, आपल्या डोक्यात काय घालण्याचा प्रयत्न करतात, काही जुने हवाले द्यायचा प्रयत्न करतात, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, कामाकडे लक्ष द्या.
काम कोणी केलंय हे सगळ्यांनी बघा, काम कोण करतंय हे सगळ्यांनी बघा. आज मी आहे, बाबा आहेत, सुहासदादा आहेत, मुळे गुरुजी आहेत, जयदीप आहे, आपले प्रवीण देशमाने आहेत, आपले सगळे दादा इथं भाऊ आहेत, भाऊ तर आपले सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. आज आम्ही सगळेजण विकास कामं करणारी लोक आहोत. आम्ही कामं केली, आम्ही गावोगावी वाडी वस्तीपर्यंत रस्ते पोचवलेत, आम्ही योजना पोचवल्यात, आम्ही समाज मंदिरं पूर्ण केली. हे सगळ्या गोष्टी आपण केल्यात. म्हणून आज एवढं आपण जे आहे ते इथं उभं राहून आम्ही सुद्धा सगळेजण बोलू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज कामाच्या जोरावरच तुमचं मतदान मागायला इथं आम्ही सगळेजण आलोय. आणि म्हणून आपण सगळ्यांनी 7 तारखेला भारतीय जनता पार्टीला मतदान करावं. तिन्ही आमचे उमेदवार आहेत. तिन्ही उमेदवार पुढच्या याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम करतील, त्याची मी खात्री आपल्याला देतो. आणि एवढंच सांगतो की शेवटी आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले आणि आमदार म्हणून माझ्या पण जबाबदाऱ्या माझ्या मतदारसंघाच्या प्रती आहेत. मंत्री जरी झालो असलो तरी मंत्री का झालो तर तुम्ही आमदार केलं म्हणून मंत्री झालो, हे लक्षात घ्या. तुमची ताकद मागं होती म्हणून मला मंत्रीपद मिळालं, हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे शेवटी या तालुक्याचा आमदार म्हणून, या जावळीचा आमदार म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती 100% पार पाडण्याचं मी काम करणार. आज नेते मंडळी फिरतायत, उद्या मला आता कोणतं म्हणलं अमोल कोल्हे साहेब येणार आहे, चांगलं आहे, येऊ दे, जरा बघा त्यांना कसं दिसतात वगैरे. त्याच्या पलीकडे काय बघायचं आणि ऐकायचं काय कारण नाही. आता मला वाटतं सिरियल पण ती बंद झाली का, काय चालू बंद झाली ना संभाजी महाराजांची, तर सिरियल पण बंद झाली. पण असू दे, आपले म्हणजे माझे मित्रच आहेत चांगले, त्यामुळे त्यांना आल्यावर बघा, त्यांचं काय डायलॉग बिलॉग असतील जरा ऐका आणि विषय सोडून द्या, त्याच्या पलीकडे काय करा. आणि दुसरं काय, इकडे फिरतायत काही लोक, भाऊच्या इथं फिरतात, इकडं तिकडं, या गावात जा, त्या वाडीत जा, इकडं तिकडं जा. आमच्या साळेकर समोर आहे, त्याच्या रस्त्याची काय अवस्था होती सांगा, त्यानं सांगू दे साळेकरनं. आज त्या गावाला जायला रस्ता, पहिला पण रस्ता आल्या मीच केला का नाही केला. त्याच्यानंतर काय ते झालं, ते खालचा बांध झाला, सगळं वरनं ढासळून खाली आलं, तिथे शेतकऱ्यांनी काहीतरी केलं, परत रस्ता सगळा बंद झाला. आज परत रस्ता मी करून दिला, केला का नाही केला साळेकर. मग एवढ्या आणि गाव केवढं आहे, गावाचे मतदान किती वगैरे वगैरे हिशोबानं रस्ता नाही केला. त्या गावापर्यंत लोकांना यायला जायला डांबर झालं पाहिजे, सगळा रस्ता एका याच्यातनं करून दिला. फक्त जरा एकच तिथं घोटाळा झाला की कॉन्ट्रॅक्टर जरा आम्हाला बोगस लागला, छापडानं काम घेतलं, त्याच्या मागं लागून 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 त्याच्या अक्षरशः उरावर बसून रस्ता करून घेतला, आम्ही पण करून घेतला. हे महत्वाचं आहे. आता चालतंय, काय सगळ्याच वेळेला चांगली माणसं सापडत नाहीत, आपल्याला काय करायचं. एक आता तसला लागला त्याला तर ठीक आहे, पण जाऊ दे, पण रस्ता झाला हे महत्वाचं आहे. एक उदाहरण आहे, आज सर्जापूर कळंबेचा पूल आपण आता नाबार्डच्या याच्यातनं त्याची मंजुरी घेतली. आमचे बोराटे साहेब आहेत तिथं, ते पण खुश झाले होते आणि त्यांनी वाईकडची पण लोक घेऊन आले कळंबेची. म्हणले तुम्ही चला, म्हणले तुमची सोय करून दिली आहे. त्यांनी इकडची पण आणली आणि तिकडची पण आणली, दोन्हीकडची लोक पकडून आली होती. पण आज ते काम झालं. आज आनेवाडी ते वाघेश्वरचा आपण आता कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर करून घेतलाय, आता त्याचं काम चालू होणार आहे. आपण आता कुडाळ आपल्या चौकापासून ते मार्गे आपला करण रस्ता आहे. आज हा रस्ता 138 कोटीचा आपण त्याची मंजुरी घेतली आहे, त्याचं सुद्धा रुंदीकरण आणि कॉन्क्रीटचं काम आपण आता सुरू करतोय. त्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामं ही आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं दळणवळणाची प्रामुख्यानं चालू आहे. दळणवळण का, तर आपला डोंगरी तालुका आहे. आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय असतो की गावाला पोहोचणारा रस्ता हा चांगला असला पाहिजे. मुंबईतनं कुणी रात्री निघायचं म्हटलं तर रात्री अपरात्री 12 वाजता 1 वाजता पण तो नीटनेटका गावापर्यंत घरापर्यंत पोचावा ही आपली अपेक्षा असते. आणि म्हणून दळणवळणावर आपण जास्त भर देतो या विभागामध्ये, डोंगरामध्ये, डोंगरी तालुक्यांमध्ये. का तर रस्ते नीट नसले तर काय हाल अपयष्ट होतात. म्हणजे हॉस्पिटलला यायचं म्हटलं तर काय होतं, बाळंतीचं काय अवस्था होती, ह्या सगळे अनुभव आपण यापूर्वी घेतलेले ते लक्षात घ्या. आणि म्हणून आज आपण एवढं काम उभं केलेलं आहे, करतोय, म्हणून आम्ही बोलतोय, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे माझी विनंती आहे की आज हे सगळं जे हे मी जरी केलं असलं तरी माझ्या मागं भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. माझ्या मागं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीसांची ताकद आहे म्हणून मी एवढं सगळं करू शकलो, ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि मग ज्या पक्षानं आपल्याला दिलंय आता त्या पक्षाला परत देण्याची वेळ ही आपल्यावर मतदार म्हणून आलेली आहे. आणि फक्त आपल्याला कमळाच्या समोरचं बटन दाबून परत आपल्या पक्षाला जे पक्षानं दिलं ते परत द्यायचंय आणि ते काम 7 तारखेला आपण करावं ही विनंती करतो. यावेळेला तुम्ही आपले जिल्हा परिषद आणि खालचे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार हे मोठ्या मताधिक्यानं या कुडाळ जिल्हा परिषद गटातनं विजयी होतील त्याची खात्री मी आपल्याला देतो. फक्त आपण सगळ्यांनी नियोजित पद्धतीनं कामाला लागावं, गावोगावी कमळाचं चिन्ह पोचवावं. कोण काय सांगतंय, कोण काय येतंय जातंय हे आता पुढचे 3-4 दिवस बघावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.